ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बांधवांनो, आजचा दिवस अत्यंत पुण्याचा, अत्यंत मंगल. कारण 15 डिसेंबर 2025 रोजी सफला एकादशी येत आहे. धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सफला एकादशी म्हणजे मनुष्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सफल करणारी तिथी. जीवनात अडचणी असोत, कष्ट असोत, आर्थिक संकट असोत किंवा मानसिक अस्थिरता असो, या दिवशी केलेला एक छोटासा उपाय, एक सत्यनिष्ठ प्रार्थना, एक हरिनाम मनुष्याचे भाग्य उजळते. आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सफला एकादशीला कोणते उपाय करावेत, कशी पूजा करावी, कोणता जप करावा, याने मनुष्य जीवन सफल होईल. यासोबतच आज मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली सफला एकादशीची पौराणिक कथा सुद्धा सांगणार आहे. ही कथा इतकी अद्भुत आणि जीवनाला दिशा देणारी आहे की ती ऐकणाऱ्यावर देवाची कृपा त्वरित होते असे शास्त्र सांगते. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटपर्यंत ऐकल्याने केवळ ज्ञान वाढणार नाही, तर एकादशी श्रवणाचे प्रचंड पुण्य तुमच्या आयुष्यात उतरू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत सफला एकादशीची प्रभावी उपाय, मंत्र, पूजाविधी आणि श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली कथा, जी तुमचं जीवन बदलण्यासाठी पुरेशी आहे. तर चला मित्रांनो, मन शांत करा आणि या दिव्य सफला एकादशीचं रहस्य जाणून घेऊया. तर बंधू भगिनींनो, सफला एकादशीचे नावच सांगते की जीवनाला सफल करणारी ही एकादशी आहे. या दिवशी केलेला जप, उपवास, नामस्मरण आणि दान साध्या दिवसाच्या कोटी गुण अधिक फळ देतं. ही एकादशी मनुष्याचे अभाग्य सुखात, दुःख शांततेत आणि कष्ट फळात बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. या दिवशी लवकर उठून स्नान करावे. गंगाजळ मिसळून आंघोळ केली तर उत्तम. यामुळे शरीर पवित्रता वाढते आणि उपवासाचे पुण्य वाढते. या दिवशी पूर्व किंवा उत्तर दिशेला दीप प्रज्वलित करावा. दिवा लावताना मंत्र म्हणावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. घरातील देवाऱ्यात श्रीकृष्ण विठ्ठलाचा अभिषेक करावा. तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी तुळशीच्या 11 पानावर ओम नमो नारायणाय हा मंत्र मनात म्हणत विठ्ठलाला अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते, अडथळे दूर होतात, मानसिक शांतता प्राप्त होते. संध्याकाळी श्रीकृष्णाच्या मंदिरात किंवा आपल्या देव्हाऱ्यात एक दीर्घकाळ जळणारा तुपाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष कमी होतो, आर्थिक भाग्य खुलते, अडचणींचा काळ जलद संपतो. या दिवशी ओम श्रीकृष्णाय नमः हा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे मन शांती वाढते, चित्त स्थिर होते, भाग्यात सकारात्मक परिवर्तन सुरू होते. या दिवशी चिमुकल्यांना, वृद्धांना, साधूंना किंवा गरिबांना अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे. यामुळे पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात, घरात लक्ष्मी स्थिर होते, जीवनात शुभारंभ घडतो. झोपण्यापूर्वी किमान 5 मिनिटे हरि ओम तत्सत किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नाम जप करा. यामुळे भीती, नैराश्य आणि चिंता निघून जातात, झोप शांत होते, मनावर आश्चर्यकारक सकारात्मक परिणाम होतो. जीवनातील अपयशाचा काळ संपतो, व्यवसाय, नोकरी आणि पैशाच्या अडचणी दूर होतात, घरातील कलह आणि मतभेद कमी होतात, मन शांत, प्रसन्न आणि स्थिर होते, आरोग्य सुधारते आणि रोगशांती मिळते. विवाह, संतान आणि शिक्षणातील अडथळे दूर होतात, देवकृपा वाढते आणि नशीब उजळते. मनुष्याचा चेहरा तेजस्वी, मन प्रसन्न होते, जन्मांतरीचे पुण्य जागृत होतात. सफला एकादशीचे फळ वेगाने मिळते. म्हणूनच ही एकादशी सर्व एकादशीपैकी खास मानली जाते. भगिनींनो, आता बघूया भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिर यांना सांगितलेल्या या एकादशीचे महत्त्व. ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सफला एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे स्वामी, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? हे व्रत कशा प्रकारे करतात? कोणत्या देवतेची पूजा करतात? याविषयी आपण मला विस्तृत रूपाने सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजेंद्र, मोठे मोठे यज्ञ संपन्न केल्याने होणाऱ्या आनंदापेक्षा या व्रताचे पालन केल्याने मला होणारा आनंद पुष्कळच मोठा आहे. त्यामुळे यथाशक्ती प्रत्येकाने हे व्रत करावे. विधीपूर्वक या दिवशी व्रत करावे.
भगवान श्री नारायणांची पूजा करावी. ज्याप्रमाणे नागामध्ये शेषनाग, पक्षामध्ये गरुड, देवतामध्ये श्री विष्णू आणि मानवामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. हे राजन, सपला एकादशीच्या दिवशी नाम मंत्राचे उच्चारण करीत फळे अर्पण करून भगवान श्रीहरीची सेवा करावयास हवी. नारळ, सुपारी, लिंबू, डाळिंब, चांगले आवळे, लवंगा, बोरे तथा आंबे इत्यादी फळे अर्पण करून श्रीहरीची पूजा करावी. धूप दीप अर्पण भगवंताची अर्चना करावी. सपला एकादशीस विशेष करून दीपदान करण्याचे विधान आहे. रात्री वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवत कथा कीर्तन करीत जागरण करावे. सहस्र वर्ष तपस्या करून जे फळ प्राप्त होत नाही ते केवळ या दिवशी जागरण केल्याने प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठ, आता या सपला एकादशीची शुभदायी कथा ऐक. प्राचीन काळी चंपावती नावाची सुंदर नगरी होती. कोणे एके काळी ती महाराज महिष्मतींची राजधानी होती. राजर्षी महिष्मतींना 5 पुत्र होते. त्यातील जो ज्येष्ठ पुत्र होता तो नेहमी पापकर्मामध्ये रत होता. तो पर श्रीगमन करणारा आणि वैश्यासक्त होता. त्याने आपल्या पित्याचे सर्व धन पापकर्मामध्ये नष्ट केले. तो नेहमी दुराचार परायण आणि ब्राह्मणाचा निंदक होता. वैष्णवांची आणि इतर देवतांची देखील तो नेहमी निंदा करीत होता. आपल्या मुलाचे असे पापचरण पाहून महिष्मती राजाने त्याचे नाव लुंबक असे ठेवले. काही दिवसांनी पिता आणि इतर भावांनी मिळून त्याला राज्यातून बाहेर काढले. लुंबक त्यानंतर गहन वनामध्ये निघून गेला. तिथेच राहून तो येणाऱ्या जाणाऱ्या नगरवासियांना लुटू लागला. एक दिवस तो चोरी करण्यासाठी नगरामध्ये गेला. तेव्हा त्याला सैनिकांनी पकडले. परंतु जेव्हा त्याने शिपायांना सांगितले की मी महिष्मती राजाचा पुत्र आहे, तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिले. तेव्हा तो पापी परत वनामध्ये आला आणि मांस फळे भक्षण करून जीवन निर्वाह करू लागला. त्या दुष्टाचे विश्रामस्थान पिंपळाच्या वृक्षाखाली होते. तो अतिशय प्राचीन वृक्ष होता. त्या वनामध्ये तो वृक्ष म्हणजे एक महान देवता मानली जात होती. पुष्कळ दिवसानंतर एक दिवस संचित पुण्याच्या प्रभावाने त्याने नकळत एकादशी व्रताचे पालन केले. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दशमी दिनी पापिष्ट लुंबक झाडाची फळे खाऊन आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीमुळे झोपू शकला नाही. जवळजवळ तो मूर्छितच झाला होता. सूर्योदय झाला तरी त्याला कळले नाही. सपला एकादशीच्या दिवशी देखील लुंबक मूर्छित राहिला. माध्यान्ह झाल्यानंतर तो शुद्धीवर आला. त्यानंतर उठून इकडे तिकडे पाहत एखाद्या लंगड्या व्यक्तीप्रमाणे चालत दाट वनामध्ये निघून गेला. तो भुकेमुळे कासावीस झाला होता. हे राजन, त्यावेळी पुष्कळ फळे घेऊन लुंबक विश्रामस्थानावर परतला. त्याच वेळी सूर्यास्त झाला. त्यामुळे ती फळे वृक्षाच्या खोडामध्ये ठेवली आणि प्रार्थना केली की भगवान लक्ष्मीपती विष्णू या फळांचा स्वीकार करोत, असे म्हणून त्याने रात्री झोप घेतली नाही. त्यामुळे न कळत त्याच्याकडून व्रताचे पालन झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे राजकुमार, सपला एकादशीच्या प्रसादामुळे तुला राज्य आणि पुत्र प्राप्त होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. त्यावेळेस पासून त्याने आपली बुद्धी भगवान श्री विष्णूच्या भजनामध्ये लावली. त्यानंतर तो आपल्या वडिलाकडे परत आला. वडिलांनी त्याला संपूर्ण राज्य दिले. अनुरूप राजकन्येशी विवाह करून त्याने अनेक वर्षे उत्तम राज्य केले. भगवान श्री विष्णूंच्या वरदानाने त्याला मनोज्ञ नामक पुत्र झाला. त्यावेळी तो पुत्र राज्यकारभार पाहण्यासाठी योग्य झाला. तेव्हा राज्याची कोणतीही आसक्ती न ठेवता लुंबकने राजाचा त्याग केला आणि त्याने भगवान श्रीकृष्णाची शरण घेतली. अशा प्रकारे सपला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने या जन्मात सुख प्राप्त तर केलेच, त्याच समवेत मृत्यूनंतर त्याने मोक्ष प्राप्ती देखील केली. या सपला एकादशीच्या पालनाने आणि व्रताचा महिमा ऐकल्याने मनुष्याच राजसूय यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. बंधू भगिनींनो, आज आपण सपला एकादशीची दिव्य कथा श्रवण केली. या एकादशीला कोणते उपाय करावे हे जाणून घेतलं. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने मन लावून आणि नियमपूर्वक केले
तर भगवान श्रीकृष्ण आणि हरी विठ्ठल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून प्रेम, शांतता आणि यशाने भरलेला मार्ग उघडून देतील. ही एकादशी तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सफलता देवो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.